आपल्या शरीराला आणि मनाला स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी आज आपण सूक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम करणार आहोत. त्यासाठी आपल्याला जसं शक्य आहे तसं सुखासन सिद्धासनामध्ये बसून पाठीचा कणा ताठ ठेवायचे. कुटुंबातील सर्व व्यक्तीला सोबत घेऊन प्राणायाम केला तर सातत्य राहायला मदत तर होतेच, शिवाय एकमेकाला कोच करत अधिक चांगल्या प्रकारे आणि उत्साहाने आपण प्राणायाम करायला लागतो. तर प्रथम 3 वेळा ओमचा उच्चार करायचा आहे. एकाग्रतेने दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळूवार श्वास सोडत ओमचा उच्चार करायचा. चला, दीर्घ श्वास घ्या. स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ॐ सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शांती शांती शांती. मित्रांनो, आपलं शरीर आणि आपलं मन जर स्वस्थ असेल तर आपण स्वतःला ओळखू शकतो की मी कोण आहे. परंतु आपलं शरीर आणि मन जर आजारी असेल तर मात्र स्वतःला ओळखणं तर दूर, आपण स्वतःकडे जाण्याचा प्रवाससुद्धा करू शकत नाही. आपलं शरीर आणि मन आजारी असेल तर आपल्याकडे क्षमताच नसते स्वकडे जाण्याची, स्वतःला ओळखण्याची. अशा अवस्थेत आपण फक्त ढोंग करू शकतो. आपलं शरीर आणि मन आजारी असताना आपण स्वकडे जाण्याचं ढोंग करत आहोत हे पण आपल्याला कळत नाही. मी आता काय बोलत आहे कदाचित आपल्याला कळत नसेल, पण हळूहळू आपण माझ्यासोबत योग प्राणायाम करता तर आपल्याला कळायला लागेल की मी काय म्हणत आहे. आपण कधी असं म्हणत असाल ना की आज मी आजारी आहे, परंतु प्रत्यक्षात तुम्ही आजारी नसता. तुमचं शरीर आजारी असतं किंवा तुमचं मन आजारी असतं. तुमच्या शरीरामध्ये किंवा मनामध्ये विकार तयार झालेले असतात आणि मग ते शरीर किंवा मनाच्या विकारामध्ये अडकून त्या शरीर मनाच्या बाहेर न जाता त्या शरीर मनामध्येच आपण स्वतःला शोधत राहतो. मित्रांनो, आपल्याला मिळालेला अनमोल तोफा म्हणजे आपलं शरीर आणि आपलं मन, ज्याचं साधन म्हणून वापर करत आपण आपल्या स्वकडे पोचायचं असतं. परंतु सामान्यतः बरेच लोक ह्या साधनालाच मी समजून स्वतःचा शोध न लावता, स्वतःसोबत न राहता ते त्यांच्या शरीराभोवती मनाभोवतीच फिरत राहतात. त्यांचं शरीर आणि मन नेहमी आजारी असतं, त्यामुळे ते स्वकडे जाण्याचा प्रवाससुद्धा करूच शकत नाही. तर चला, प्रथम आपल्या शरीराला स्वस्थ निरोगी ठेवण्यासाठी आपण लाईट एक्सरसाइज करू. आपण माझ्यासोबत करू शकता. सो स्टार्ट. आपल्याला फक्त बघायचं नाही आहे, तर माझ्यासोबत करायचं आहे. तर चला, माझ्यासोबत ह्या लाईट एक्सरसाइज करा. हे प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम
त्याचं नॉलेज घ्यायचं नाही आहे, ज्ञान घ्यायचं नाही आहे, तर माझ्यासोबत आपल्याला हे करायचं आहे आणि याचा अनुभव घ्यायचा आहे. मित्रांनो, आपल्याला ज्या गोष्टी कळतात ना त्या दोन प्रकारे, नोईंग बाय एक्सपिरियन्सिंग अँड नोईंग बाय कॉन्सेप्च्युलायझेशन. आपण जर माझ्यासोबत हा एक्सरसाइज करत नाही आहे तर आपण कल्पनेद्वारा हे समजून घेतात. आपण ॲक्च्युली एक्सपिरियन्स करत नाही, आपल्याला कळेल पण आपल्या कल्पनेद्वारा, नोईंग बाय कॉन्सेप्च्युलायझेशन. परंतु त्याने आपल्या जीवनात काहीही फरक पडणार नाही. आपल्या जीवनात त्यानंच फरक पडेल जेव्हा आपण ह्या गोष्टीला एक्सपिरियन्सद्वारा आत्मसात करू. आपल्याजवळ त्याचा एक्सपिरियन्स पण असेल. तर चला माझ्यासोबत ह्या लाईट एक्सरसाइज करा. थकलात? आपल्या श्वासाची गती वाढली आहे. या गतीचा उपयोग करून आपल्याला भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. आपण सुखासन सिद्धासनामध्ये बसून हळुवारपणे दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळुवारपणे दीर्घ श्वास सोडायचा. या प्राणायामामध्ये आपण नॉर्मल ब्रिदिंगपेक्षा कितीतरी पटीने जास्त ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये घेत आहोत. सोबतच शरीरामध्ये नको असलेले वायू, दूषित वायू आपण बाहेर सोडत आपल्या शरीरातील पोल्युशन कमी करत शरीराला आतून स्वच्छ करत आहोत. 3 मिनिट हा भस्त्रिका प्राणायाम करायचा. सुरुवातीला शक्य होत नसेल, कंटाळा येत असेल तर आपण दुसऱ्या प्रकारे सुद्धा भस्त्रिका प्राणायाम करू शकतो. हात वर करायचे, श्वास घेत छाती फुगवायचं आणि हात खाली घेत श्वास सोडायचा. या प्रकारे आपण माझ्यासोबत करू शकता.
रिलॅक्स. आपण आता पाहणार आहोत कपालभाती प्राणायाम. आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवत सुखासन सिद्धासनामध्ये बसायचे. पोटाचा भात्यासारखा उपयोग करून श्वास सोडायचा आहे. हा प्राणायाम करताना आपलं लक्ष फक्त श्वास सोडण्यावर आहे. प्रत्येक श्वास सोडताना आपल्या शरीरातील आणि मनातील विकृती बाहेर काढत आपल्या शरीराला मनाला स्वस्थ करत आपण त्यापुढे जाणार आहोत स्वतःला ओळखण्यासाठी. हा प्राणायाम आपल्याला कमीत कमी 5 मिनिट करायचा आहे. सुरुवातीला कठीण वाटेल, परंतु सवय झाली की हे सहज शक्य आहे. आपल्याला सवय झाली की आपण 5 मिनिटापेक्षा जास्त हा प्राणायाम करू शकतो. तर माझ्यासोबत करा. आपल्याला फक्त नॉलेज घ्यायचं नाही, बघायचं नाही आहे, तर माझ्यासोबत हे करून आपल्याला अनुभवाद्वारे हे आत्मसात करायचं आहे. मित्रांनो, कोणताही गुण आपण अनुभवाद्वारे आत्मसात करतो. जसं पोहणं आपण ज्ञान घेऊन आत्मसात करू शकत नाही आणि आपण करत पण नाही. आणि जो कोणी असा करतोय तर त्याला पोहण्याबद्दल सर्व काही सांगता तरी येईल, पण त्याला पोहता येत नाही. पोहणं हे अनुभवाद्वारे येतं, त्यासाठी पाण्यात उतरावं लागतं. त्याचप्रमाणे कोणताही गुण हा शिकण्यासाठी आपल्याला त्याचा अनुभव घेणं खूप आवश्यक आहे. अन्यथा आपलं जर नॉलेज तर येतं, परंतु ते नॉलेज मी माझ्यासाठी पण वापरू शकत नाही. मित्रांनो, हे आपलं शरीर आहे, आपण शरीर नाही आहोत. मी शरीर आहे असं आपण म्हणत नाही. आपल्या जवळ शरीर आहे, हे आपलं शरीर आहे, आपण शरीर नाही आहोत. त्याचप्रमाणे आपण मन पण नाही आहोत, आपल्या जवळ मन आहे. स्वतःला ओळखण्याच्या किंवा सोकडे जाण्याच्या मार्गात मुख्य अडथळा कोणता असेल तर तो म्हणजे आपल्या शरीर आणि मनाने आजारी असणं. आपलं शरीर आणि मन स्वस्थ असेल तर आपण स्वतःला ओळखू शकतो की मी कोण आहोत. परंतु जर आपलं शरीर आणि मन आजारी असेल तर आपण सोकडे जाण्याचा प्रवास सुद्धा करू शकत नाही. सध्या आपण आपल्या आतमध्ये बघू शकता. आपण स्वतःला कुठं बघत आहात तर आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये. पण आपण शरीर नाही आहोत, आपण मन पण नाही आहोत. मी बोलत असताना आपल्याला कपालभाती प्राणायाम सुद्धा करायचा आहे. कपालभाती प्राणायाम आपल्याला कमीत कमी 5 मिनिट करायचा आहे. सराव झाला की आपण जास्त वेळ करू शकता. प्राणायाम करताना थकवा आला किंवा हातापायाला मुंग्या आल्या तर आपण सूक्ष्म व्यायाम करायचे. म्हणजे आपल्या शरीरामधील सांध्यांना हळूवारपणे मूवमेंट द्यायचे. आणि याची सुरुवात चला आता आपण करू आपल्या पायाच्या बोटापासून. तुम्ही तुमच्या पायाच्या बोटापासून सुरुवात करायची. पायाच्या बोटाला मूवमेंट द्या. पायाची बोटं खालीवर करा. त्यानंतर तळपाय पुढे मागे स्ट्रेच करा. आता क्लॉकवाईज डायरेक्शनने हळूवारपणे 5 वेळा पायाला फिरवा. त्यानंतर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने हळूवारपणे 5 वेळा फिरवायचे. एकदा क्लॉकवाईज डायरेक्शनने, नंतर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. यानंतर आपण वर येऊ. गुडघ्याच्या जॉईंटला आता मूवमेंट द्यायची आहे. आपण माझ्यासोबत करा. आता कमरेच्या जॉईंटला मूवमेंट द्यायची आहे आणि त्यासाठी दळण दळायचं आहे. चला माझ्यासोबत करा. प्रथम आपण क्लॉकवाईज डायरेक्शननं 3 वेळा हळूवारपणे दळण दळू. आता अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने परत 3 वेळा हळूवारपणे आपल्याला दळण दळायचं आहे. माझ्यासोबत करा. आता बघू बाह्य प्राणायाम.
यामध्ये आपण दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडून द्यायचा. त्यानंतर आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं श्वासाला बाहेर रोखून ठेवायचं आहे. बाह्य प्राणायामाचा दुसरा प्रकार म्हणजे श्वास बाहेर रोखल्यानंतर पोटाला आत बाहेर करायचं. महत्वाचं. बाह्य प्राणायाम आपल्याला 3 ते 4 वेळा 2 मिनिटापर्यंत करायचे आहे. त्यानंतर उज्जाई प्राणायाम. यामध्ये प्रथम दीर्घ श्वास सोडून प्रारंभ करायचा आणि नियंत्रणपूर्वक दोन्ही नाकपुड्यातून श्वास घेताना अर्धवट कंठ संकोच करून घर्षणयुक्त आवाज करीत श्वास आत घ्यायचा आहे. जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ श्वास रोखून ठेवायचा आणि शेवटी डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीतून श्वास हळुवारपणे बाहेर सोडायचा आहे. श्वास घेताना घशातून घोरल्यासारखा आवाज आला. आपण माझ्यासोबत करू शकता. आपल्याला हा प्राणायाम 3 वेळा करायचा आहे. आता बघू अनुलोम विलोम प्राणायाम. पाठीचा कणा सरळ ठेवून सुखासन सिद्धासनामध्ये बसून शांतपणे उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करून डाव्या नाकपुडीतून हळुवारपणे श्वास घ्यायचा. मग तो श्वास उजव्या नाकपुडीतून सोडायचा. त्यानंतर उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा, डाव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा. एकाग्रतेने हा प्राणायाम आपल्याला कमीत कमी 5 मिनिटं करायचा. सुरुवातीला हात थकला तर दुसरा हात वापरा. एकदा सवय झाली की आपण जास्त वेळ हा प्राणायाम करू शकता. अनुलोम विलोमला नाडी शोधन प्राणायाम सुद्धा म्हणतात. या प्राणायामामुळे आपला ताणतणाव कमी होतो, श्वासोच्छवास रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते, शरीरात आलेला थकवा आळस कमी होतोय, चपळाई वाढते. अनुलोम विलोम प्राणायामाचा नियमित सराव केल्याने मन शांत होण्यास मदत मिळते. या प्राणायामाद्वारा आपल्या शरीराला आणि मनाला स्वस्थ ठेवून आपण कोण आहोत हे ओळखण्यासाठी मदत होते. कारण आपण शरीर नाही आहोत, तसंच आपण मन पण नाही आहोत. आपल्या स्वतःला ओळखण्यासाठी शरीर आणि मनाच्या पलीकडे बघण्यासाठी हे शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ असेल तरच शक्य आहे. अन्यथा आपला प्रवास चुकीच्या दिशेने होतो. त्यामुळे आपल्याला जिथे जायचं ते स्पष्ट नसल्यामुळे रस्त्यावर असणारे छोटे मोठे माइलस्टोनमध्येच आपण अडकून जातो. म्हणजे टपरीवरच्या भांडणात आयुष्य जगत त्या कमजोर शरीराला आणि भ्रमित मनाला मी समजत आयुष्य संपून जातं. शिवाय हे अशा प्रकारचं नको ते आयुष्य जगताना आपल्याला कल्पनासुद्धा नसते की आपणच याला जबाबदार असून आपण यामध्ये काही परिवर्तन पण करू शकतो.
आपल्या शरीराला आणि मनाला आपण स्वस्थ ठेवू शकलो तरच आपण पुढे जात आपल्या स्वतःला ओळखाल आणि टपरीवरच्या भांडणात न पडता आयुष्याच्या अंतिम ध्येयासोबत आपण जगत राहाल. ओके, आपण थकला असाल तर परत सूक्ष्म व्यायाम करू. हाताच्या बोटांना मुवमेंट द्या. मूठ बांधा आणि सोडा, मूठ बांधा आणि सोडा. आपण बोटांना व्यायाम देतोय, बोटाच्या जॉईंट्सला व्यायाम देतोय. आता हात खांद्याच्या लेवलला सरळ ठेवून तळहाताला खाली वर करा. स्ट्रेच करा तळहाताला. बघा तणाव येतोय. हात खांद्याच्या दिशेने हवेत. यानंतर मनगटाला क्लॉकवाईज डायरेक्शनने 3 वेळा फिरवा हळूवारपणे. त्यानंतर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने 3 वेळा फिरवा हळूवारपणे. मनगट नेहमीच आपलं स्ट्रॉंग पाहिजे. आता हाताच्या कोपऱ्याला मुवमेंट द्या. माझ्यासोबत करा. आता खांद्यावर हात ठेवा आणि 3 वेळा क्लॉकवाईज डायरेक्शननं खांद्याला फिरवा. 1 2 3. त्यानंतर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं 1 2 3. एका हाताचं मनगट दुसऱ्या हातात पकडून स्ट्रेच करा. नंतर दुसऱ्या बाजूने स्ट्रेच करा. 2 वेळा आपल्याला करायचं आहे. नंतर मानेला मुवमेंट द्यायची आहे. मानेला हळूवारपणे डाव्या बाजूला फिरवा. त्यानंतर उजव्या बाजूला. मानेला मुवमेंट द्यायची आहे. 3 वेळा करायचं आहे. फक्त आपण मान फिरवतोय. नंतर मानेला वर खाली करायचं आहे 3 वेळा. हळूवारपणे. राईट. त्यानंतर मानेला क्लॉकवाईज डायरेक्शनने 3 वेळा फिरवायचे. 1 2 3. त्यानंतर अँटी क्लॉकवाईजने 3 वेळा फिरवा. 1 2 3. आता उजव्या हाताच्या तळहाताने श्वास घेत डोक्याला दाब द्या. आता डाव्या हाताच्या तळहाताने डोक्याला दाब देत श्वास घ्या. आणि असं आपल्याला 2 वेळा करायचं आहे. आता चेहरा स्थिर ठेवत डोळ्यातील बुड क्लॉकवाईज डायरेक्शनने 3 वेळा फिरवायचा आहे. त्यानंतर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने 3 वेळा बुबुळ फिरवायचे आहे. आता दीर्घ श्वास घेत नाक तोंड बंद करून गालाच्या प्रेशरनं कानाच्या दिशेनं हवा लोटा.
कान उघड बंद झाल्याचा भास होईल. हे 2 वेळा करायचं आहे. आता पायाला मुंग्या आल्या असतील तर परत पाय एकदा स्ट्रेच करा. पायाला पाय मारा. पायाच्या बोटाला मुवमेंट द्या. परत गुडघ्याला हे करा, बटरफ्लाय करा. मित्रांनो, आता राहिलेले 2 प्राणायाम आपल्याला सलग करायचे आहेत. प्रथम भ्रामरी प्राणायाम करू, त्यानंतर उद्गीत आणि थोडंसं ध्यान करू आणि थांबू. भ्रामरी प्राणायामामध्ये अंगठा कानात न घालता हा जो मधला एक भाग आहे उंचवटा, ज्याला आपण खुर्च्या म्हणतोय, या खुर्च्यावर ठेवायचा आहे आणि खुर्च्याला हळूवारपणे दबाव देत कान बंद करायचे, डोळे आणि तोंड पण बंद करायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हाताची 2 बोटं डोळ्यावर हळूवारपणे ठेवत भुंग्यासारखा भ्रामराचा आवाज करत हळूवारपणे श्वास सोडायचा आहे. ही प्रक्रिया 5 वेळा करायची. त्यानंतर डोळे न उघडता पाठीचा कणा ताठ ठेवत ध्यान मुद्रेमध्ये शांत बसून 5 वेळा ओमचा उच्चार करायचा आहे आणि थोडं ध्यान करायचं आहे. चला तर आपण माझ्यासोबत करू शकता.
एकाग्र होत ध्यान करायचे आहे. डोळे बंद करून आपल्याला आपल्या शरीराचं आणि मनाचं निरीक्षण करायचं आहे. आता या क्षणाला मनामध्ये जेही विचार येत असतील त्यांना न अडवता, त्या विचारांना रजिस्ट न करता फक्त त्या विचारांचं निरीक्षण करायचं आहे. बघा आपल्या डोक्यात या क्षणाला काय विचार येत आहेत. शांतपणे त्या विचारांना बघत राहा. त्यांना येऊ द्या. जेव्हा यायचं तेव्हा येऊ द्या. त्या विचारांकडे फक्त बघत राहा. त्यांना जेव्हा जाऊ द्यायचं तेव्हा जाऊ द्या. त्या विचारांकडे फक्त आपल्याला बघत राहायचं आहे. लक्षात ठेवा, जसं तुम्ही म्हणजे तुमचं शरीर नाही आहे. हे तुमचं शरीर आहे, तुम्ही शरीर नाही आहे. त्याचप्रमाणे तुमच्या डोक्यात येत असलेले विचार म्हणजे सुद्धा तुम्ही नाही आहात. तुमचं मन म्हणजे काय, तर तुमच्या मनामध्ये येत असलेले विचार. माझ्या मनामध्ये काही येऊ शकतं आणि इव्हन त्या विचारावर, त्या मनातील विचारावर तुमचं नियंत्रण सुद्धा नाही आहे. कधी कोणता विचार आपल्या डोक्यात येईल सांगता येत नाही. आलेला विचार जा म्हटलं तर जाणार पण नाही. तुम्ही विचार करत आहात असं तुम्हाला वाटत असेल, तरी पण मी म्हणतो तुम्ही विचार करत नाही. तुम्ही विचार करत असता तर तुम्ही तुमच्या विचारांना थांबवू शकला असता. बरं झालं आपल्या डोक्यातले सर्व विचार इतरांना माहीत पडत नाही. आपल्या डोक्यात, आपल्या मनामध्ये जे काय विचार येत आहेत हे जर इतरांना बाजूला माहीत पडले असते तर. आपण कार्यालयामध्ये जात आहे, आपले विचार आजूबाजूच्या लोकांना माहीत पडतात. आपण घरी आहोत, आपल्या घरातल्या लोकांना आपल्या डोक्यातले विचार माहीत पडतात. आपल्या शेजाऱ्याला आपले विचार माहीत पडतात, तर काय झालं असतं? आपण एक दिवस सुद्धा जिवंत राहू शकलो नसतो. परंतु मित्रांनो, ते माझे विचार आहेत. मी विचार नाही आहे. ते मला येत आहेत. त्याच्यावर माझं नियंत्रण आहे. मला त्या विचारांना फक्त निरीक्षण करायचं आहे. ते तुमच्या हातात पण नाही आहे. जसं पाऊस पडणं आपल्या हातामध्ये नाही आणि मग त्या पावसामध्ये आपण गेलो तर भिजतो. पाऊस पडत असताना आपण शेड खाली उभं राहिलो तर आपण भिजत नाही. त्याचप्रमाणे हे विचार पावसासारखे पडतात. आपण जाऊन भिजू शकतोय या आपण शेड खाली थांबून त्या भिजण्यापासून थांबू पण शकतो. हळुवारपणे श्वास घेताना आणि सोडताना श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. प्रत्येक श्वासासोबत स्वतःला जाणीव करून द्यायची आहे की मी शरीर नाही, मी मन पण नाही. शरीर आणि मन ही दोन माझी साधनं आहेत आणि या साधनांना निरोगी ठेवत मला माझ्या सोपर्यंत पोहोचायचं आहे. सो यू आर नॉट युअर बॉडी, इवन दो यू आर नॉट युअर माइंड. यू आर बियॉन्ड युअर बॉडी अँड माइंड. आता हळुवारपणे तळ हाताचे घर्षण करून चेहऱ्यावरून हात फिरवत डोळे हळुवारपणे उघडायचे. आता शांतीपाठ करू आणि थांबू. ॐ द्यौ शान्तिरन्तरिक्षं शान्ति पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्ति वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवा शान्ति ब्रह्म शान्ति सर्वशान्ति शान्तिरेव शान्ति सा मा शान्तिरेधि. ओम शांति शांति शांति. नमस्कार. हा सूक्ष्म व्यायाम, योग, प्राणायाम आपल्याला दररोज वेळ काढून करायचा आहे. आपण इतरांसाठी खूप कामं करतोय. आपल्या स्वतःच्या मनासाठी आणि शरीरासाठी आपल्याला हा अर्धा पाऊण तास द्यायचा आहे. हे शरीर आणि मन जर आपलं निरोगी असेल तर आपल्याला कळेल मी कोण आहे आणि त्यानुसार आपण या जगामध्ये वावरू शकता. आपल्या जगण्याच्या ध्येयासोबत आपण जगू शकतो. सो थँक्यू सो मच.